नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर फेरोज खान, छत्रपती संभाजीनगर, हिलिंग टच वेटनरी क्लिनिक. मित्रांनो, आपल्याकडे जर श्वान आहे तर आपण एक अनयुज्युअल आणि असाधारण असं एक बिहेवियर कुत्र्यामध्ये कधी ऑब्झर्व केलंय का, की कुत्रा जो हवेमध्ये असं वाटतं की ते माशा कॅच करत आहे, फ्लाइंग जे उडणारे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांना धरण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत जर आपण नोंद केली असेल तर त्याला ऍक्च्युली आपण म्हणतो फ्लाय स्नॅपिंग सिंड्रोम किंवा मग कॅचिंग सिंड्रोम आपण म्हणतो. ऍक्च्युली यामध्ये काय होतं की हे सडन ऑनसेट होतं, सडन चालू होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण लक्ष देऊन पाहिलं तर तिथे एक फ्लाइंग ऑब्जेक्ट्स काहीच नसतात, माशा वगैरे काहीच नसतात, फ्लाईज नसतात. परंतु तो आपल्याला असा दिसतो की तो काहीतरी चावण्याचा प्रयत्न करतोय. सारखा तो आपला तोंड जो आहे तो चावण्याच्या या पोझिशन मध्ये आणतो आणि स्नॅप करत राहतो. असं जेव्हा आपण वाटतं ते आपल्याला लक्षात येते की इमॅजिनरी ऑब्जेक्ट आहे, त्याला असं भास होत आहे की ते काहीतरी त्याच्या आजूबाजूला आहे, तो त्याला धरण्याचा प्रयत्न करतो तोंडाने आणि तो एक आहे. आणि त्याच्यामध्ये एक सडन ऑनसेट होतो आणि तो फार छोट्या काळासाठी तो एक एपिसोड असतो आणि तेव्हा ते सबसाईड होतं. मग बऱ्याच वेळेस ते ओनरच्या लक्षात येत नाही. तर ह्या कंडिशनला आपण फ्लाय स्नॅपिंग सिंड्रोम असं म्हणतो. ऍक्च्युली हा एक प्रकारचा इंडिकेशन आहे की त्याच्यामध्ये अंडरलाईंग बरेचशा अशा काही गोष्टी असतात ज्याच्यामुळे त्याचं त्याच्यामध्ये बिहेव्हिअरल चेंजेस होतात. तीन प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. एक फोकल सीझर म्हणजे एका प्रकारचा सीझर असतो, म्हणजे झटका येणे वगैरे, पण तो ऍक्च्युअली एक्झिबिट होत नाही, म्हणजे लक्षात येत नाहीये, आपल्याला दिसत नाहीये. एक मेंदूच्या मर्यादित भागामध्ये एक इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी होते आणि त्याच्यामुळे तो एक बिहेव्हिअरल चेंजेस मध्ये तो रूपांतरित होऊन तो आपल्याला प्रदर्शित करत असतो. दुसरा एक कारण त्याच्यामध्ये अंडरलाईंग रिझन एक असू शकतो की जीआय ट्रॅक इन्फेक्शन त्याच्यामध्ये असतो. स्पेशली जेव्हा स्टमक एम्प्टी नसतो, ऍसिड रिफ्लक्स होतो, इसोफॅगल जो हे असतो ओपनिंग असते त्याच्यामध्ये ते ऍसिड वारंवार येत असतं. त्याच्यामध्ये काय होतं की त्याला एक अनइझी फील होतं आणि ते अनइझी फील अशा पद्धतीनं प्रदर्शित करत असतो त्याच्या. तर अशा परिस्थितीमध्ये तो एक कारण त्याच्यामध्ये असू शकतो. आणि तिसरा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये असतो की तो एक बिहेव्हिअरल चेंजेस असतो. बिहेव्हिअरल चेंजेस मध्ये काय होतं की बोर्डमनेस असलं की म्हणजे एकाच ठिकाणी तो बऱ्याच वेळेस बांधलेला आहे, त्याला अटेन्शन ओनरचा नाहीये आणि सोशल ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये आपण ओनर कडून होत नसले तर तो एक रिझन त्याच्यामध्ये असतं. त्याच्यामध्ये सुद्धा एक अशा प्रकारचे ते सिमटम आणि अशा प्रकारचे ते लक्षणं प्रदर्शित करू शकतो. तर अशा परिस्थितीत याला लाईट न घेता इमिजिएटली आपल्या वेटनरी डॉक्टरकडे कन्सल्ट करून त्यांचा सल्ला घेऊन जे अंडरलाईंग रिझन्स असू शकतात जे आपल्याला बाहेरून दिसत नाही त्याचं इन्व्हेस्टिगेशन करून नेमकं कोणतं कारण यामुळे आहे, ह्या लक्षणांचं एक कोणतं कारण आहे त्याला ट्रेस आउट करून त्याच्यानंतर त्याचा पुढचं ट्रीटमेंट आपल्या रजिस्टर्ड वेटरनरी कडून ते त्याची ट्रीटमेंट करून घ्यावी. मित्रांनो, आपल्या अनुभवामध्ये जर असा एखादा आपला स्वतःचा डॉग वगैरे असं एखाद्या वेळेस आपल्या लक्षात जर आलं असेल तर ते मला कमेंटमध्ये जरूर करा, फॉलो करा, लाईक करा. धन्यवाद.